करतायत ते कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, आगा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. कशाचा करता माऊली? अहो 1.25 लाख घर, 1.25 लाख बायका, सामर्थ्याने 7 कोटी सोन्याची घर, एवढं सामर्थ्य ज्या रावणाकडे, एवढं जर सामर्थ्य आपल्याकडे असतं, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची होती माऊली. सोपं सांगू काय, रावणाची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येते, बिन बोभाट. एक चौकट बर का माऊली. आणि घराला एकच चौकट नसते, फार चौकटींचं घर असतं. 7 कोटींच्या किती चौकटी आणि किती श्रीमंती, पण टिकली का हो? ॲटिट्यूड, इगो प्रॉब्लेम तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आहे की. नम्र नाही राहायचं आम्हाला. आणि का राहावं? अरे स्वाभिमान असावा रे, पण अभिमान नाही. बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातं, एवढं सामर्थ्य ज्याचं. असा असणारा रावण सामर्थ्याने विचार करायला गेला तर शास्त्र वेद पुराण मुखदगत ज्याच्या. ज्ञानी असा सीतामाईच्या संवरामध्ये रावणानंही जावं आणि जनकाला विचारावं बुद्धीने, आधी कन्या देता का आधी धनु? कारण राशी नियमानुसार पहिली रास कन्या येते आणि नंतरची रास धनु येते. त्यावेळी जनकाने सांगावं, नक्षत्रे कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. आम्ही का तुम्हाला आमची मुलगी द्यावी? आम्ही पुरुषोत्तमाला आमची मुलगी द्यावी, जो परिपूर्ण असेल. ज्ञान खूप होतं त्याच्याकडे. अहो साधा आहे का तो? सामर्थ्यच सांगायला गेलं रावणाचं. लंका कोणाची? विका पाटलाची. अहो माऊली, लंका रावणाची नाही, लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य रावणाचं नव्हतं, लंकेचं निर्मित महादेवाचं होतं. शिवशंकराने लंका निर्माण केली, पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलं. कारण रावण जातीने ब्राह्मण, शास्त्र वेद उपनिषद तोंड पाठ. मी ज्ञानाचं सांगतेय, इतके सुंदर उच्चार केले महादेवाच्या वास्तुशांतीच्या पूजेला. साक्षात शिव आदी स्वभावाने शिव भोळा. नागबाबा सांगतात भोळा स्वभाव आहे, पावतात फार लवकर. त्या महादेवाने म्हणावं, रावणा काय शुद्ध आणि गोड मंत्र म्हणलेस रे, काय मागायचं ते माग. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. तो तरी काही शहाणा होता का दादा? अहो लय श्रीमंत आणि फार ज्ञानी असणारा रावण. अहो 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेवांचं, त्यांनाही मुक्ताईंचं शिष्य व्हावंच लागलं. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत ज्या रामेश्वर शास्त्रींच्या, त्यांनाही तुकोबारांच्या नतमस्तक व्हावंच लागलं. अहंकार प्रत्येकाचा नडल्याशिवाय देव सापडला नाही. मग नामदेवरांना सांगतात, पांडुरंग अहंकारात माऊली कोण आहे विसरू नका, जा त्यांच्यासोबत, करा तो सहवास. तीर्थयात्रेला जाता जाता उत्तर प्रदेशामध्ये काशी वाराणसीला माझ्या माऊलींनी पाऊल ठेवला. जसा माझ्या ज्ञानोबारांचा काशीत पाऊल पडला, साक्षात काशी विश्वेश्वर माझ्या माऊलींना न्यायला. ज्ञानियांचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, ते बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानाबाईंच्या पायी मिठी मारी गंगा माई, नामा म्हणे सोडाबाई, ज्ञान देव सर्वा ठाई. काय शब्द आहे तो. माझ्या नामदेवांनी सांगावं, इथे कुठे मिठी मारताय गंगाबाई, तुम्ही जिथे जिथे वाहत जाल तिथे तिथे माझं ज्ञानोबार आहे. हे विश्वचे अमोचे घर ऐसी मती ज्याची स्थिर, ते ज्ञानोबार आहे हो, ते ज्ञानोबार आहे. नाथ बाबा सांगतात, स्नान केली या गंगा पवित्र करी सकळ जगा, ती गंगा ही निज पाप भंगा, तुमच्या चरण संगा विठ्ठल. तुम्हा आम्हाला पवित्र व्हायला गंगेला जावं लागतं, पण गंगा पवित्र व्हायला माझ्या ज्ञानोबारायांकडे येते. आणि त्या ज्ञानोबारायांना ज्या मुक्ताईनं उपदेश केला, अशा आईच्या कुशीत राहताय तुम्ही. काय भाग्य आहे तुमचं जळगाव जिल्ह्यातली माणसं, फारच भाग्यवान माणसं आहे तुम्ही. अशा सानिध्यामध्ये तुमचा सहवास आहे. ज्ञानाला वयाचं बंधन नसतं. हा, आणि कळलं तर टाळ्या वाजवीत जा, कळलं तर. उगा शेजारच्या ना आपटली म्हणून आपटायची नाही, तुम्हाला कळलं तर वाच. मी बोलता बोलता तुमचं कौतुक केलं. विषय आपला हा होता की ज्ञानाला कुठल्याच वयाचं बंधन नसतं.
नाहीतर मुक्ताईनं ज्ञानदादांना उपदेश केला नसता. ज्ञान हे आत्म्याशी संलग्न आहे, व्यक्तीशी नाही. आत्म्याचं स्वरूप आहे ज्ञान. मोटकी देहाकृती उमटे, निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. माऊली म्हणतात, तशी तसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, अर्थात हे पिढ्यानं पिढीचं भाग्य. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली. देव उगच आणि कोणालाही आवडत नाही बरं का. देव आवडणं हे फार पुण्याचं लक्षण आहे देवा, आणि ती आवड टिकवणं हे आमच्या कर्माचं भूषण आहे देवा. आई वडिलांच्या पुण्याईमुळे देव आवडू शकतो, पण देवाची आवड टिकवण्यासाठी कर्म मात्र सत्य लागतं. काय होतं कधी कधी मायबाप माळकरी असतात, पण पोरगा माळकरीच होईल याची खात्री कलियुगात दिली जाऊ शकत. पण हे कलियुग आहे. आमच्या माळा घालायला नाही, पण काढायला फार बेहत्तर आहेत. घालत जा बाबांनो, माळ घातली की मरत नाही. आई शपथ, बघता काय नाही मरत. मरत नाही म्हणजे हे शरीराचं मरण नाही सांगत आहे. मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. मरत नाही म्हणजे मरत नाही असं मरत नाही. सोपं आहे रे. तुका म्हणे एक मरणेची सरे, उत्तमची येऊ रे कीर्ती मागे. वैष्णवाला मरण नाही. मत्स्य कुर्मादिक ज्यांच्या महिमेसी आले, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहाले. माऊली म्हणतात, सूर्याला तरी ग्रहण आहे, चंद्राला तरी डाग आहे, पण परिपूर्ण निकलंकित आणि अगदी बंधनात न अडकलेला वैष्णव आहे, ज्याला जन्म मृत्यूही टाळता येतं एवढं सामर्थ्य वैष्णवाचं आहे. काळाचेही काळ लढिवाळ विठ्ठलाचे. काय त्याला बंधन आहे मला सांगा. त्याच्यासाठी अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. अहो आम्ही आनंदी आहे, त्याचं कारण आहे माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ. दृष्टी न फिरे. एकदा जगाचा बाप भेटला की आमचं मन कुठे पळत नाही, आणि एकदा मन स्थिर झालं, आता कुठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. भाग गेला मग याती कुळ माझे गेले, मग विषय तो त्यांचा झाला नावडे जनधन. मग ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची मागारे परती जेवी. अशीच अवस्था झाली की आमची देवा. देव पहावया गेलो तेथे, मग कशाचा जन्म मृत्यू, आणि मेलो तरी भीती नाही आणि वाईटही वाटत नाही. म्हणून घालत जा माळा. माळ घातल्यावर मरत नाही, याच्यापेक्षा माळ घातल्यावर आपातकालीन मरत नाही एवढं मात्र खरं. नियतकालीन मरण येतं. लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले. माऊली सांगतात, सटवीचे राती जीवन विसंबीय वाती, त्याचा ऐश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. म्हणून जुन्या बायका लेकरू जन्मल्यावर 5व्या दिवशी दिवस रात्र बाळंतीन बाईजवळ दिवा चालू ठेवायच्या, आणि ठेवावा असं माऊली म्हणतात. सटवीची पूजा असते ना. हा, आम्ही सगळ्यापेक्षा ज्ञानी झालो. आम्ही लेकरू जन्मलं की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम. ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. तुम्ही आम्ही सगळे सारखेच आहे, काही फरक नाही तुमच्यात आणि आमच्यात. सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने सुद्धा वापरू शकता. माहिती आहे, तुमच्या गावात सप्ताह चालू आहे, टाका की स्टेटस. कशा पंक्ती करताय, ठेवा स्टोऱ्या. काय जातं त्याला, वाईटच करावा असा काही नियम नाहीये दादा. आणि माझी विनंती आहे, या जगात प्रेझेंटेशन चांगलं लागतं बरं का. या जगात ज्या देवाला प्रसिद्धी जास्त, त्याच देवाला गर्दी जास्त. अवघड आहे हे. आमची इथे जवळ हाकेच्या अंतरावर शेगाव, हाकेच्या अंतरावर मुक्ताई नगर, पण आमची पोरं तिकडं मरत नाही. आमची क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतात. प्रसिद्धी काकेत कळसा आणि गावाला अशीच आहेत आमची माणसं सगळीच. आमचं लय अवघड आहे हो. आम्ही बाह्य अंगाला बोलणारी माणसं आहे. नाही तर तुम्हीच सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं दिवाळीत मोती साबण वापरायचा? मला ग्रंथ तरी सांगा रे भालेगावकर. कुठल्या हिंदू धर्माच्या ग्रंथात अधोरेखित आहे, नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील? नाही, मला 7च दारं नरकाची माहिती आहेत, त्याच्या पुढची नाही माहित. मला 7च माहिती आहेत. तुतच्च मासम मदिराच्च वेश्या, मृगयार्थ चौर्यम परदार सेवा, एतानी सप्त व्यसनानी लोके घोरती घोरम नकरम नरकम नयंती. हे सुभाषितकार सांगतात ना. कुठली 7 गोष्टी? मांस, जुगार, मदिरा, दारू, चोरी, शिकार, परस्त्रीगमन आणि वेश्यागमन. ह्या 7 गोष्टी नरकात. बाकीचं कुठून आणलं तुम्ही? तुम्ही सांगा. 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? मोती. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, जाहिरात.
2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची अनलॉजिकल माणसं आहे आपण, काही आपलं डोकं नाही माहित आहे. तुमचं माझं सगळ्यांचं सारखंच आहे. लोक घेतात म्हणून आपणही घेतो, आपण विचार नाही करत आहे. आम्हाला विचारा ना. विठोबाची राजा आम्हा नित्य दीपवाडी, आम्हा नित्य दीपवाडी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची रे भावे हो वारी. विठोबाची राजा आम्हा नित्य दिवाळी, नित्य दिवाळी. विष्णुदास नामा, विष्णुदास नामाची रे भावे हो वारी. दसरा दिवाळी तोची आम्हा सहन, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील. चाली राम राज्य गाय होणे महासी, धरणी धरी पिके गाई बोली रामशी. राम विरामी गावो विरे, दडिता 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 जेविता गबाई. आमच्यासाठी हेच योग्य आहे दादा. ज्या दिवशी मुखात देवाचं नाव, ज्या दिवशी प्रभू रामचंद्राचं नामचिंतन मुखात, त्या दिवशी दिवाळी. पण हे आम्हालाही मान्य करावं लागेल. 11,000 वर्ष ज्या रामानं अयोध्येवर राज्य केलं, त्या रामालाही राज्य करण्या अगोदर त्राटिका मारावी लागली. लक्ष्मणाला देखील शूर्पणखेचे नाक कान कापावे लागले, भरताला देखील मंथरेची आणि त्या सामर्थ्याने स्वतःच्या माईची कैकेयीची निर्भत्सना करावी लागली. त्राटिका म्हणजे अहंकार आहे, राम म्हणजे ज्ञान आहे, लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहे, शूर्पणखा म्हणजे वासना आहे, भक्ती म्हणजे भरत आहे आणि लोभ म्हणजे मंथरा आणि कैकेयी आहे. ज्ञान टिकवायचं असेल तर अहंकार मारावा लागतो, रामाला राज्य करायचं असेल त्राटिका मारावी लागते. वैराग्य मिळवायचं असेल वासना मारावी लागते. दृष्टी न फिरे, देवाशिवाय कोणाचं रूप आवडलं नाही पाहिजे. आणि सामर्थ्याने भक्ती टिकवायची असेल तर लोभ मारावा लागतो. माझे चित्त तुझे कुठेच नाही गेलं पाहिजे. ते नजर चुकली ना दादा एकदा, बरं देवा इतकं गोड कोण सांगा बरं. त्याच्या इतकं शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळंच गोड आहे. विचार केला देवा, जो दिसायला एवढं गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला, ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. म्हणलं मिठी पडली हा तुझ्यावरच देवा, घालोनिया भार राहिलो गोमटे ते करा माझे भार ओझे. तुका म्हणे घालू तयावरी वाहू हा संसार, पण तुझ्याशिवाय नजर कुठं जाता कामा नये. नाहीतर आम्ही बाया वाचवणारे, आम्ही बाया नाचवायला लागलो, आमची नजर कुठं देवावर थांबणार आहे की नाही. नुसतं वरडायचं तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे, तुम्ही डोमगावळे. तोंड बेकार आहे माझं. तुम्ही असा विचार नाही करत का हे मावळ्यांचं लक्षण नाही. सुपारीच्या खंडाचं व्यसन नव्हतं राजांना आणि मावळ्यांनाही नव्हता. मांसाहार राजांकडे आणि मावळ्यांकडेही. आम्ही सप्त्याच्या पंक्तीत म्हणतो वरची तरी तरी द्या, सप्त्यात तरी बादलीतलं खालचं खा, का सप्त्यात बी रसाच खाणायचा तुला. असली माणसं काय कर मारत का. पुरुषांचं मरू द्या, काय काय घरातल्या बायका खतरनाक आहेत. काय काय घरातली बाई म्हणते झाली दिवाळी, रविवार आहे आज, आणा की पिंट्याला बी आवडतंय मी करते. असली बायको नसलेली बरी राव. तुम्ही असं विचार नाही का करत हो. चुकतं रे दादा. अरे भगवंतावर नजर थांबवणारे वैष्णव आपण चुकीच्या मार्गाने चाललो तरी आपल्याला भय नाहीच आहे की रे. तरुण मंडळी सख्खी बहीण आहे म्हणून सांगते. काय राहिलं रे दादा तुमचं? हा काय नजरी झाल्या सांगा ना मला. तुम्हाला सामर्थ्याने आणि विचारपूर्वक सांगतेय, जर खरंच तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नजर सांभाळा. कारण सगळ्या गोष्टीतनं निघता येतं, पण या वासनेतनं नाही बरं का. नाथ बाबा सांगतात यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन केवळ पंचानन, यडका मदन